नाजरीन आदाब, MCN उर्दू न्यूज़ में आपका खैर मकदम है। आयन दिवाली के मौके पर नांदेड़ में सैलाबी सूरत हाल पैदा हो गई है। महाराष्ट्र में तेज बारिश की वजह से गोदावरी नदी लबालब भर गई है। जायकवाड़ी डैम के 16 दरवाजे खोल दिए जाने के बाद नांदेड़ में भी एहतियाती इकदाम शुरू कर दिए गए हैं। जायकवाड़ी से 1,07,000 क्यूसिक पानी विष्णुपुरी डैम में पहुंचेगा, जिसकी वजह से डैम में मौजूद पानी को छोड़ा जा रहा है। नदी में पानी की बढ़ती मिकदार को देखते हुए विष्णुपुरी डैम के 9 दरवाजे खोल दिए गए हैं। नदी में डैम के दरवाजे खोलने से पानी तेजी से गोदावरी नदी में बढ़ गया है, जिसकी वजह से नदी पूरी तरह से लबालब हो गई है। बल्दी इंतजामिया ने शहर के नशीबी इलाकों से लोगों को महफूज मकामात पर मुंतकिल होने की हिदायतें जारी की हैं। मराठवाड्यात मागील 2 दिवसापासून जे संततधार पाऊस चालू आहे, त्या अनुषंगाने जायकवाडी धरणातून जे पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे, त्या अनुषंगाने विष्णुपुरी धरणाचे 9 दरवाजे उघडण्यात आलेले आहे। त्यामध्ये 1,17,000 क्यूसेक्स पाण्याचा प्रवाह चालू आहे आणि जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासनातर्फे पूर्णपणे खबरदारी घेतली जात आहे आणि लोकांना जे नदीकाठाजवळ व सखल भागात जे लोक राहतात त्या ठिकाणी आमची यंत्रणा पूर्णपणे स्थापन करण्यात आलेली आहे आणि नांदेड शहरासाठी 9 पथक स्थापन करण्यात आलेले आहे। कार्यकारी अभियंता आणि झोनल ऑफिसर यांच्यामार्फत नदीकाठच्या किती लोकांना हलविण्यात आले? सध्या तरी त्यांना हलविण्यात आलेले नाही, फक्त त्यांना सूचना देण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने जर तशी परिस्थिती निर्माण झाली तर त्या अनुषंगाने आमची तयारी पूर्ण झालेली आहे। आमच्याकडे शाळा आणि धर्मशाळा हे आयडेंटिफाय केलेले आहेत आणि त्यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहोत, त्या संस्था चालकाशी, आणि त्यांची यादी पण आमच्याकडे आहे आणि त्या अनुषंगाने आमचे पथक पण स्थापन झालेले आहे आणि पथकामार्फत पूर्ण प्रशासन कारवाई चालू आहे। जवळपास नदीकाठाजवळ 1200 घरं आहेत आणि त्यामध्ये 21,000 लोक आहेत ज्यांना आम्हाला शिफ्ट करावं लागेल जर पूर परिस्थिती निर्माण झाली तर। नाही, तसं म्हणता येणार नाही, कारण की वरून जो फ्लो आहे तो जर कमी झाला तर त्या अनुषंगाने मग पूर परिस्थिती निर्माण होणार नाही, परंतु पूर परिस्थिती निर्माण होईल या अनुषंगानेच प्रशासन काम करत आहे।